चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्ताने भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार। 11 ते 15 एप्रिलपर्यंत चैत्र पौर्णिमा यात्रा। मुंबईतल्या सीआरझेड घोटाळ्याची राज्य सरकारने घेतली दखल। अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याचे निर्देश दिल्यावर शासनाने अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली सुरू। एबीपी माझाने सर्वप्रथम ही बातमी 6 जानेवारी 2025 ला दाखवली होती। राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द। रामनवमीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशीही सुट्टी नाही। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त। अहिल्यानगरमध्ये उद्या निघणाऱ्या रामनवमीच्या मिरवणुकीवरून पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये मतभेद। पोलिसांनी सुचवलेल्या मार्गावरून मिरवणूक काढण्यास संघटनांचा विरोध। विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम। 2024 ते 25 या आर्थिक वर्षात एकूण 38 लाख प्रकरणांमधून 203 कोटींचा दंड वसूल। महाविद्यालयाच्या निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये भाषण करताना विद्यार्थिनीला भोवळ। रुग्णालयात दाखल केल्यावर विद्यार्थिनीचा मृत्यू। धाराशिवच्या परंडा शहरातील रागेश शिंदे महाविद्यालयामधली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।